विंचूर लासलगाव महामार्गालगत असणाऱ्या संजय नंदकिशोर शेवाळे यांच्या द्राक्ष बागेत दुपारी 2 वाजेच्या सुमारास MH15 JW 6044 हा ट्रक घुसल्यानं लाखो रुपयांचं नुकसान झालं असून सुदैवानं कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाहीये। ट्रक चालक हा दारूच्या नशेत असल्यानं हा सर्व प्रकार घडला असल्याचं दिसून येतंय। दारूच्या नशेत ट्रक ड्रायव्हरचा ट्रकवरचा ताबा सुटल्यानं गाडी थेट महामार्गावरून द्राक्ष बागांमध्ये घुसली। यामुळे द्राक्ष बागेतील मोठं नुकसान झालंय। 4 ते 5 वर्षांपूर्वी हा नवीन द्राक्ष बाग संजय शेवाळे यांनी उभा केला असून अजून 10 ते 15 वर्ष यामधून उत्पन्न मिळणार होतं। मात्र ट्रक घुसल्यानं त्यांचं जवळपास 15 लाख रुपयांचं नुकसान झालं। यामुळे त्यांनी नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे। संजय नंदुकान शेवाळे राहणार विंचूर आज दुपारी 1:15 वाजता लासगावने येणाऱ्या भरधाव ट्रकने माझ्या शेतात घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। माझा साधारणतः 1 एकर बागेचं याबाबत मोठं नुकसान झालं। झाडं पडले, तारा तुटले, अँगल वाकले आणि 100च्या वर झाडं माझे तुटून पडले। नवीनच बाग होता 4-5 वर्षाचा, आता 10-20 वर्ष उत्पन्न देणारा बाग याचं नुकसान झालं। तर याची मला नुकसान भरपाई मिळावा अशी माझी विनंती। नुकसान किती झालं? साधारणतः 15 लाख रुपयाचं नुकसान झालं। 15 लाख। हा ट्रक कुठून आलेला होता? हा ट्रक लासगावहून आले होते, लासलगावरून आलेला, विंचूरला चालला होता। विंचूरला चालले। ठीक। किती गुंठ्याची जमीन असेल ही सगळी? हा बाग पूर्ण 55 आर क्षेत्र आहे। 55 आरचा आहे का? त्याच्यातलं सगळं स्ट्रक्चर खराब झालं, तारा बिरा ओढून घेतल्या। ठीक आहे। सगळं नवीनच बाग तयार का? काही मागणी वगैरे केली होती बागाची काही? मागणीची अशी आता उद्या परवा आता व्यवहार होणार होता। 60 रुपये किलोच्या पुढे आता जात यशस्वी जाते। चांगली मागणी असल्यामुळे, नवीनच असल्यामुळे गोडी वगैरे चांगली उतरली होती। गोडी अजून माल तयार होता, माल तयार झाला। नाशिक माझा न्यूजसाठी प्रतिनिधी मच्छिंद्र साळुंखे, विंचूर।